नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक 6,000 रुपये 100% अनुदानावरती दिले जात आहे। मित्रांनो, नोंदणी अनेक लाभार्थी विचारत आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेमध्ये जर नोंदणी करायची असेल किंवा पहिल्या हप्त्यासाठी आम्हाला पात्र व्हायचं असेल तर काय करावं लागणार आहे, याची पूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, प्रधानमंत्री सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून चालवली जात आहे। याच धर्तीवरती आता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाणार आहे। या योजनेच्या अंतर्गत सुद्धा आता 6,000 रुपये वार्षिक शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। केंद्र शासनाच्या माध्यमातून 6,000 आणि राज्य शासनाच्या माध्यमातून 6,000, एकूण आता शेतकऱ्यांना 12,000 रुपये वार्षिक दिले जाणार आहेत। मित्रांनो, यामध्ये कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि नोंदणी जी आहे ही कशा पद्धतीने असणार आहे की नोंदणी तुम्हाला यासाठी करावी लागणार आहे का, या संदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आली आहे ती माहिती काय असणार आहे याची पोर्टलवरती मी तुम्हाला नेणार आहे आणि त्या ठिकाणी जे अपडेट देण्यात आलेले आहे ते पूर्ण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे। त्यासाठी परत एकदा सांगतो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर तुम्ही मुख्यमंत्री सन्मान निधी योजनेमध्ये पात्र आहात का नाही हे सर्व तुम्हाला समजून येणार आहे। त्यासाठी परत एकदा सांगतोय, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चला तर आता स्क्रीनवर मी शेतकरी बांधवांनो, शासन स्तरावर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। हे नियोजन कशा पद्धतीने असणार आहे याची पूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परत एकदा सांगतोय, व्हिडिओ स्किप नक्की करू नका। राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये गरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, पूर्ण वेळ शेतीवर विसंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत 6,000 रुपये वार्षिक देण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे शेतकऱ्यांना आता वर्षाला 12,000 रुपये सानुग्रह निधी मिळणार आहे। आता हे 12,000 रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहे? केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये, त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये, असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत। या नव्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक सानुग्रह निधी मिळणार आहे। कृषी विषयक विपरीत परिस्थितीत असहाय्यतेची भावना निर्माण होऊ नये, शासनासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून दरवर्षी 6,000 रुपये मिळायचे। 2018 मध्ये केंद्र शासनाने ही योजना सुरू केली, तर राज्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नव्याने घोषित करण्यात आली। त्यामुळे केंद्र शासनातील योजनेचा 6,000 रुपये व आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आणखी 6,000 रुपये असा हा निधी 12,000 रुपयाचा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा जाहीर केली आहे। मित्रांनो, आता यामध्ये लाभार्थी कोणते असणार आहेत, कोणते शेतकरी लाभार्थी या ठिकाणी असणार आहेत आणि कोणत्या शेतकऱ्यांना हे लाभ दिले जाणार आहे? सामान्यतः या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत असेल अशा सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ दिला जाईल, अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। आता यामध्ये तुम्हाला नवीन नोंदणी करण्याची गरज नाही। अनेक लाभार्थी इथं विचारत होते की नोंदणी आम्हाला करावी लागणार आहे का, की यासाठी वेगळी नोंदणी असणार आहे का? मित्रांनो, आता सध्या तरी यामध्ये वेगळी नोंदणी नाही। तुम्हाला आता नोंदणी जी आहे ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जे शेतकरी पात्र असणार आहेत तेच शेतकरी या ठिकाणी आता पात्र असणार आहे आणि पहिला हप्ता याच लाभार्थ्यांच्या खात्यावरती येणार आहे। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। नक्की माहिती कशी वाटली या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून
आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.